बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर्स लागले। या बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आले। बॅनरवरील मजकुरामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। तर सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र ठरले। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना हा मोठा धक्का। 2 दिवसांपूर्वी आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद अपात्र ठरवलं गेलं होतं आणि त्यानंतर नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडेंनाही अपात्र ठरवलं। जिल्हाधिकारी मैनाक घोष यांचा हा निर्णय। अतिक्रमण आणि बांधकाम अनियमित याबाबत असणाऱ्या तक्रारीवर अपात्रतेचा निर्णय। अंधेरीच्या साकीनाकामधील मानहोल मृत्यू प्रकरणी चौकशीचा अहवाल समोर आलेला आहे। बीएमसी अधिकाऱ्यांच्या जबाबात परस्पर विरोधी माहिती आढळल्याचं नमूद करण्यात आलंय। संबंधित कामाचा कंत्राटदारही सध्या फरार असल्याची माहिती आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना। उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता। चेंबूर दुर्घटनेतील विहान श्रीवास्तवच्या मृत्यूसह निसर्गावर खापर फोडलं गेलं। उद्यान आणि रस्ते विभागाला चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आली। समितीच्या अहवालात मुंबई पालिकेच्या विभागांना निर्दोष ठरवलेलं आहे। झाडांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम तयार करण्याचे आदेश दिले गेलेत। उद्यान आणि रस्ते विभागाला चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आले। समितीच्या अहवालात मुंबई पालिकेच्या विभागांना निर्दोष ठरवलं गेलंय। कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागारावर दंडाची शिफारस करण्यात आली आहे। झाडाजवळच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली। कामावर देखरेख ठेवणाऱ्या सल्लागार संस्थेलाही 2 लाखांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे। चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहानचा मृत्यू झाला होता। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र एटीएसचे छापे। संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी सुरू। सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना इन्फ्लुएन्स केल्याचाही संशय आहे।